पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय। 8वा अध्याय आपण सुरू करतो. त्याची जी प्रस्तावना आहे त्यामध्ये आपण बोलावं सांगावं असं काही नाही आहे, कारण भगवंतानी जो शेवटचे 7 प्रश्न इथे विचारलेले त्यातला शेवटचा 7वा प्रश्न आहे. त्या 7व्या प्रश्नाचं उत्तर देताना अर्जुन जेव्हा म्हणतो की मी कसा तुझ्यापर्यंत येऊन पोचेन, तू मला त्याचं स्पष्टीकरण दे, तर भगवंत म्हणतो मी सांगतो तुला, आणि त्याप्रमाणे मृत्यू कसा स्वीकारावा, मृत्यूच्या समयी काय करावं, तो चांगला यावा, भगवंताच्या स्मरणात यावा, गती चांगली मिळावी, याकरता मानवाने काय करावं, असे अनेक प्रश्न त्याच्यामध्ये जे उत्पन्न होतात त्या एका अर्जुनाच्या प्रश्नातून, त्या सगळ्यांबद्दल जे भगवंतांनी म्हटलं आहे त्याच्याविषयी बोलण्याचा काही मला अधिकार नाही. मी काही त्याच्याविषयी बोलू नाही शकत. त्यामुळे प्रस्तावनेमध्ये त्यातल्या काही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायच्या आहेत असं काही मला वाटत नाही. तर आपण जे पहिले प्रश्न अर्जुनाने विचारलेत 7, त्या 7 प्रश्नांचा आपण विचार करू, कारण तो काय तत्त्वज्ञानाचा भाग आहे आणि विषय आपल्याला समजून घेण्याचा भाग आहे. त्यामुळे आज आपण थोड्या वेळामध्ये तो विषय जाणून घ्यायचा प्रयत्न करूया. आधी आपण ते 7ही प्रश्न नुसते वाचूया आणि मग प्रत्यक्ष गीतेमधून ते वाचायला सुरुवात करूया. त्यामध्ये पहिला प्रश्न अर्जुन भगवंताला म्हणतो, भगवंता तुम्ही म्हणालात मला की ते ब्रह्म म्हणजे काय आहे. प्रश्न माझा आहे तो, अध्यात्म म्हणजे काय आहे हे म्हणाले समजून घे तुला. असं कर्म याचा उल्लेख केला, ते कर्म कोणते, म्हणजे आत्तापर्यंत तुम्ही जे जे बोललात त्या सगळ्याकरता मी तुम्हाला हे प्रश्न विचारतोय, आणि तुम्ही आत्तापर्यंत बोललात मला हे विषय, हे तुमच्या बोलण्यातून स्पष्टीकरणातून आलेले विषय आहेत, पण त्याचं मूलभूत स्वरूप काय ते मात्र मला कळलेलं नाही आहे, आणि म्हणून मला तुमच्याकडून ते समजून घ्यायचं आहे. तर ते कर्म कशाला म्हणतात, ज्याला तुम्ही कर्म म्हणता, नेमकी त्या कर्माची व्याख्या मग काय होते. नंतर अधिभूत शब्दाचा अर्थ काय होतो, अधिभूत कोणाला म्हणावं, अधिदैव काय आहे, त्याचं स्वरूप काय आहे, अधियज्ञ अशा शब्दाने तुम्हाला नेमकं काय अपेक्षित आहे. तसंच तुमचं ज्ञान झालं म्हणजे माणूस मुक्त होतो असं म्हटलेलं आहे. ते ज्ञान कसं होतं, त्या ज्ञान प्राप्त होण्याची प्रक्रिया काय आहे. आणि म्हणून अर्जुन हा एकानंतर एक असा प्रश्न विचारत जातो. त्यामध्ये 8व्या अध्यायामध्ये अर्जुन उवाचनी सुरार्थात होणारच, कारण अर्जुनच प्रश्न विचारतोय आणि नव्याने काही विचारत नाही. त्याची भूमिकाच अशी आहे की आत्तापर्यंत तुम्ही जे बोललात त्यातून जे माझ्या कानावर आलंय किंवा मला समजलंय, पोचलंय, त्यामध्ये नेमकं स्वरूप काय आहे त्याचं. तर आता किम तद्ब्रह्म किम अध्यात्मम किम कर्म पुरुषोत्तमम अधिभूतम च किम प्रोक्तम अधिदैवम किम उच्यते. आता इथे सगळे सरळ प्रश्न आहेत, आपल्याला काही त्याचं स्पष्टीकरण बघायलाच नको. किम तद्ब्रह्म, ब्रह्म काय आहे, किम अध्यात्मम, अध्यात्माचं स्वरूप काय आहे, किम कर्म पुरुषोत्तम, अगदी
स्वच्छ आहे. म्हणजे आपण काही त्यातनं प्रश्न काढलेत आणि त्यांनी काही गुंतागुंतीची भाषा तो करतोय असं नाही. अगदी स्वच्छ शब्दामध्ये त्यांनी प्रश्न विचारलेत. अधिभूतमच किम प्रोक्तम. काय आहे अधिभूत म्हणजे? अधिदैवम किम उच्यते. अधिदैव काय आहे? आता आत्तापर्यंतच्या या सगळ्या संकल्पना सर्व दूर येतच असतात. आता अधियज्ञ कथम, कसा असतो अधियज्ञ? काय म्हणावं त्या अधियज्ञाला? कसा आहे तो? को अत्र देहेस्मिन मधुसूदन. त्याचबरोबर म्हणाले की ह्या मधुसूदना हा अधियज्ञ कोण आहे आणि या देहामध्ये तो कसा आहे, कशा प्रकाराने तो राहतो आहे. म्हणाले प्रयाणकालेचे कथम ज्ञेयोसी नियतात्मभिः. म्हणाले प्रयाणवेळी म्हणजे जाण्याच्या वेळी तुम्ही युक्तचित्त नियत जो आहे, ज्याचं नियतात्मभिः, ज्याचं अंतःकरण स्थिर आहे, ज्याचं चित्त समाहित आहे, किंवा आपण असं म्हणू की ज्यांनी आपल्या मनाचं चंचलता दूर सोडून त्याला एकाग्र केलं आहे. म्हणजे थोडक्यात असा की मृत्यूसमयी जो पूर्ण सावध आहे आणि ज्याच्या ठिकाणी त्याचं चित्त अंतःकाळी जे तो ज्या प्रकाराने आपल्याला ठेवतो, जे युक्त चित्त नियतात्मभी युक्त चित्त असलेल्या पुरुषाकडून तुम्हाला तो कसं जाणतो, म्हणजे तो हे ठेवू शकतो. हे ठेवलं आहे त्यांनी तुमच्या इथे, परंतु तो तुम्हाला तसं ठेवून त्यावेळी त्याच्या मनाची भूमिका काय राहते, तो तुम्हाला कसा जाणतो. म्हणजे आपल्याला काय माहिती की त्याला काय स्वरूपामध्ये ते दिसतं. म्हणजे सांगण्याचा हेतू माझा असा की आता माझे सद्गुरू त्यांनी ठरवून समजून ती वेळ काय जी भगवंतांनी सांगितली ती वेळ योजून त्यांनी समाधी घेतली. आता त्यांनी समाधी घेतली म्हणजे त्यांनी काय केलं, कारण त्यांना आधी ती वेळ कळली आहे, तो येणार आहे, तो घेऊन जाणार आहे, काय जे आहे ते त्यांना कळलं आहे. कारण भगवंतांनी त्याला सांगितलं की मी तुला घेऊन जाण्याकरता ह्या तुझ्या तिथीला येणार आहे. झालं. सकाळी ते 9:30 वाजता अंघोळ वगैरे करून तिथे त्यांच्या देवाच्या समोर बसले. आता बसल्यानंतर त्यांना ते काय दिसलं, कसे दिसले, कसे कळले, कसे त्याच्याबरोबर गेले, हे आम्हाला कसं कळणार? म्हणजे हे आम्ही नाही सांगू शकत. मी आता हे त्यांचं ते सगळं जवळ होते मी त्यांच्या, तरीसुद्धा मला कुठे माहिती आहे? मला काही माहिती नाही. फक्त त्यांनी जे काव्य लिहिलं आहे त्या काव्यावरून असं आहे की माझा हा जाण्याचा जो दिवस आहे, भगवंत मला येऊन घेऊन जाईल यापर्यंत भाग्य ते कोणतं, असं त्यांनी माझ्या पत्रात लिहिलं आहे. आणि त्यांनी असं आम्हाला सगळ्यांनाच पत्र लिहिले. त्या माझ्या पत्रात हा विषयाचा उल्लेख आहे. म्हणाले की तुम्ही सगळ्यांनी तसंच समजावं, या घटनेचं दुःख करू नये असं त्यांनी सांगितलं की हा आनंदाचा क्षण आहे आणि मला ज्या दिवशी भगवंतांनी दर्शन दिलं त्याच दिवशी मला भगवंत घेऊन जातोय, याच्यापर्यंत माझं भाग्य ते कोणतं. कारण त्यांचा श्रावणवद्य एकादशी हा भगवत दर्शनाचा दिवस होता आणि त्याच दिवशी भगवंत त्यांना घेऊन जाणार आहे. हे त्यांचं जेव्हा नियोजित आहे, काय मनस्थिती आहे, काय प्रकाराने ते बसले असतील, काय प्रकाराने भगवंताला त्यांनी नमस्कार केला असेल, एवढं मात्र ते नक्की म्हणत असत की भगवंताला मी सांगेन आणि मला भगवंताकडे जायचं आहे, तोपर्यंत मी भगवंताला एक सांगेन, तो मला म्हणेन की तुझी काय इच्छा आहे, तर मी भगवंताला म्हणेन की भगवंता अरे तुझ्याकडे वैकुंठात कायमच राहायचं, तो काही प्रश्नच नाही आहे, पण तुझी सृष्टी कशी आहे हे मला दाखव. कारण आम्हाला कुठे तुझं ब्रह्मांड आणि एवढ्या अनंत कोटी ब्रह्मांड तू हे सगळं कसं निर्माण केलं आहेस, काय आहे सृष्टी. म्हणजे आम्ही तीर्थयात्रेच्या निमित्ताने हा तुझा देश आमच्याकरता जो निर्माण केला आहे किंवा हे जग निर्माण केलं आहे ते थोडंफार बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो. म्हणजे तुझ्या सृष्टीचा इतका थोडासा भाग आम्ही पाहू शकतो, पण तुझ्या सृष्टीला कुठे पाहू शकतो. त्यामुळे आम्ही काही तुझ्या सृष्टीला पाहू शकत नाही. तर म्हणजे माहिती नाही काय केलं असेल भगवंतानी, त्यांना बरोबर नेऊन सृष्टी दाखवली असेल, काय केलं असेल आपल्याला काय माहिती. म्हणून ते इथे म्हणतात, प्रश्न असा अर्जुन त्याला कुतूहल आहे की त्या स्थितीमध्ये तो जो बसलेला अधिकारी पुरुष आहे, ज्याचं समाहित चित्त आहे किंवा ज्यांनी आपलं चित्त निश्चितपणे एकचित्त केलेलं आहे, तर त्याच्या बाबतीमध्ये नेमकं काय घडतं. तर हा त्यांचा पहिला प्रश्न आहे. तर हा ठीक आहे, आपण ह्याच्यावरही काही बोलू शकत नाही, पण आपले जे पहिले प्रश्न आहेत
त्या एकेका प्रश्नाचा विचार आपण करत गेलो तर त्यांनी आपल्याला म्हटलं आहे की किम ब्रह्म. आणि ब्रह्म म्हणताना त्यांनी असं म्हटलं आहे की हे जे ब्रह्म आहे ते कसं आहे, हे श्रेष्ठ आहे. आणि किम तद ब्रह्म किम अध्यात्म, ब्रह्माचं स्वरूप काय आहे, परमम श्रेष्ठ असं त्या ब्रह्माचं स्वरूप काय आहे. त्या ब्रह्माचं स्वरूप सांगताना त्याला त्यांनी सांगितलं की तो अक्षर स्वरूपामध्ये अक्षर ब्रह्म आहे. आणि त्यामुळे त्या अक्षर ब्रह्माला जाणून घेण्याकरता मी काय करावं, मला कसं समजेल. तर भगवंत सांगतात की अरे अक्षर म्हणजे अविनाशी स्थिती आहे. संपूर्ण जे जगत आहे ते जगत क्षर आहे आणि हा अविनाशी आहे. त्याच्यात हालचाल, त्याच्यामध्ये कमी जास्त होणं, झीजभर होणं, काही करावं लागणं, कशाकरता कष्ट होणं, कशाचं चिंतन करणं, म्हणजे ज्या ज्या काही आपल्या मानवी जीवनातल्या क्रिया आहेत त्याच्यापैकी त्या ठिकाणी काहीच घडत नाही आणि ते सर्वत्र व्यापक आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये पालट काही होत नाही. आणि असं म्हणाले की भाव, विकार, चंचलता त्याच्या ठिकाणी काहीच नाही. कारण हे सगळं जे आहे ते केव्हा निर्माण होतं, जेव्हा काही तारतम्य निर्माण होतं किंवा इथे जसं आत्ता आपण म्हटलं की चंचलता निर्माण झाली की वेगवेगळे भाव निर्माण होतात. भाव निर्माण झाले तर चंचलता निर्माण होते, त्याच्यातून विकार निर्माण होतात. त्याला हे व्हायचं काहीच कारण नाही. कारण भगवंत जो आहे तो बीइंग आहे, असणे, एवढी एकच त्याची स्थिती आहे. म्हणजे त्याचं जे मूळ रूप आहे तो आहे. याच्यापेक्षा शब्दांनी आपण त्याचं अधिक वर्णन करू शकत नाही. म्हणून त्यांनी सांगितलं की आता भगवंताचं वर्णन काय सांगावं आणि तुला समजून सांगण्याकरता मी काय करावं. तर व्यवहारात जसं जे कृष्णमूर्ती म्हणतात की ॲक्सेप्ट ॲज इट इज. तुम्ही बोलायला लागलात, आपण अनेक वेळा आत्तापर्यंत बोललो की वाचारंभणम विकारो नामधेयम. बोलायला लागलं की शब्दामुळे जे बोलतो त्या अर्थाला पहिली मर्यादाच पडते. कारण ते मर्यादितच होतं. कारण शब्दात आलं की काहीतरी एक बोलावं लागतं. जे बोललं जातं त्याच्या विरोधात किंवा द्वंद्वात्मक किंवा सदृश अशा अनेक गोष्टी आणि विचार निघतात. म्हणजे त्यातले जे निघालेले 1760 विचार आहेत त्या सगळ्या विचारांना पुन्हा आपल्याला स्पष्ट करावं लागतं. त्या भूमिका स्पष्ट कराव्या लागतात. आता जसं अद्वैत आहे, अद्वैत शंकराचार्य आभास आहे, हे आभासात्मक आहे. मग काय, एक वाद नाही, प्रतिबिंबवाद आला, नंतर अध्यास हा वाद आहेच, म्हणजे मूलभूत अध्यास आहेच आहे. त्यानंतर 45 ते 47 आपण जे पुस्तक लिहिलं आहे आपांनी, सिद्धांतलेश संग्रह, ते आपण प्रसिद्ध केलं आहे. त्या सिद्धांतलेश संग्रहामध्ये त्यांनी सांगितलं आहे ना की जवळजवळ एक गोष्ट सिद्ध करण्याकरता दुसरी म्हणून एक भूमिका घ्यावी लागते. ती गोष्ट सिद्ध कर, आता तिच्यात पुन्हा मर्यादा आली. कारण तिच्यामुळे ज्या इतर गोष्टी आम्ही उपस्थित केल्या, तर्क उपस्थित करावा लागतो. तर्क उपस्थित केला की तो जो दुसरा तर्क आहे त्या तर्काला पुन्हा ज्या शंका निर्माण होतात की ते तसं का म्हटलं, की त्याच्याकरता पुन्हा एक भूमिका स्वीकारावी लागते की हे घ्या, हे धरा आणि ह्याच्यावरून सिद्ध करा, कुठला तरी दृष्टांत धरा, कुठली तरी भूमिका स्वीकारा. एक काहीही धारणा, जे आम्ही जर असं म्हटलं की पूर्णमद पूर्णमिदम, की आपण साधं बोलतो की तो पूर्ण आहे, त्यांनी हे जगत पण पूर्णच केलेलं आहे आणि त्या पूर्णतेला कधीच बाधा येत नाही. असं म्हटलं की त्याची थिअरी बदलली, त्याच्याचं तत्त्वज्ञान बदललं. हे जर पूर्णच आहे आणि तोही पूर्ण आहे तर त्या पूर्णासारखे आम्ही पण पूर्णच असले पाहिजे. आम्ही पूर्ण असले पाहिजे, मग आम्हाला मृत्यू का, आमच्या ठिकाणी अमरत्व का नाही. मग थिअरीच आली. म्हणून जो पूर्णवाद आला तो त्यातूनच आला. त्या पूर्णवादामधून क्रियायोग आला. त्या क्रियायोगामधून जसे आपले ऑटोबायोग्राफी ऑफ योगी लिहिलेले जे योगानंद आहेत, त्या योगानंदांनी ती थिअरी मांडली, जात कुणीच नाही. त्यामुळे त्यांनी परदेशामध्ये देह ठेवला तरीसुद्धा 21 दिवस तो देह तसाच होता. नंतर तो काय भारतात आणला वगैरे, आता अगदी माझ्या पूर्ण संदर्भ लक्षात नाही, खूप दिवस झाले वाचून. पण एक गोष्ट अशी की
त्या देहाला सुद्धा त्यांच्या जोपर्यंत ठेवला आहे तोपर्यंत काही झालं नाही. म्हणजे त्यांनी जो पूर्णवाद स्वीकारला त्या पूर्णवादाप्रमाणे जे शरीराचं प्राकृतिक पातळीवरती होणारं जे डिकम्पोजिशन आहे तेही लोकांना बघावं लागलं नाही. म्हणजे आपण हिमालयात म्हणतो की समजा माणूस त्या नंदनवनाकडे गेला प्रवासाला, तपोवनाकडे जर गेला तर त्या प्रवासामध्ये गेलेली माणसं बर्फामध्ये अडकलीत आणि तशीच गेलेली आहेत तिथल्या तिथे. तर ती जी माणसं आहेत ती माणसं जर आज आम्ही बघायला लागलो तर असं म्हणतात लोक की म्हणजे आपल्याला जर कुठे वाटेमध्ये तो बर्फ खाली उतरलेली ती जशीच्या तशी उभीच आहे. त्यांच्यामध्ये काही फरकच पडत नाही, कारण प्रकृतीवरती परिणाम होईल अशी ती हवा नाही आहे. पण योगानंदांचं तसं नाही ना. भारत काय परदेश काय हे सगळे काही अशी स्थिती नाही आहे. तिथे जर काही विशिष्ट स्थिती आहे असं मान्य केलं म्हणजे अधिकाधिक शुद्ध आहे. आणि प्रकृती आणि बर्फ या दोन गोष्टी पुन्हा आहेत की त्या प्रकृतीला ते जपण्यासारखं आहे आणि तिथे प्रकृती टिकू शकते. प्रकृती म्हणजे काय, आमचं शरीरामधली पंचमहाभूतात्मक झालेला देह, त्यातल्या पेशी असतील काही असतील, जे शरीराच्या रूपामध्ये थोडक्यात त्याचं विघटन न होता ते तसंच्या तसं राहू शकतं. तर ही तर परिस्थिती नाही. पण त्यांनी जो पूर्णवाद स्वीकारला त्या पूर्णवादाप्रमाणे ते बोलायला लागल्याबरोबर त्यांनी देहाचं पण दाखवून दिलं. देह कुठं सुटला, देहाचं काही वेडवाकडं झालं नाहीच. देह जसा आहे तसा राहील. आणि 21 दिवस ही काही लहान गोष्ट नाही आहे. केव्हाच डिकम्पोजिशन व्हायला पाहिजे, नाही झालं. असा एक वाद मांडला. आता कोणतीही अशी म्हणजे हा एक पूर्णवादाचं उदाहरण घेतलं आपण, पण असे तिथे जे मांडले आहेत, जे वाद मधुसूदन सरस्वतींनी, ते 50-55 वाद आहेत एक अद्वैत सिद्ध करण्याकरता. म्हणजे जीवो ब्रह्मैव नापरः या सृष्टीमध्ये परब्रह्म आणि आम्ही यात काहीच अंतर नाही, हे एवढंच सिद्ध करण्याकरता इतक्या प्रकाराने विषय मांडावा लागला. म्हणजे थोडक्यात असं आहे की इथे सुद्धा ब्रह्माच्या विषयी सांगताना ब्रह्माचं वर्णन करता येत नाही. म्हणून तत्ववेत्ते आपल्याला सांगतात किती चर्चा कराल, किती चर्चा कराल, ॲक्सेप्ट ॲज इट इज. परमात्म्याचं जे वर्णन उपनिषदांनी केलं आहे ते वर्णन आम्हाला कळतं आहे. तो अखंड आहे, एकरस आहे, निष्कल आहे, निरंजन आहे, निरुपाधिक आहे. कितीतरी शब्दांनी आम्ही त्याचं वर्णन करत राहतो. ठीक आहे ना, जे वर्णन उपनिषदांनी केली त्याच्यावर किती खल कराल. म्हणून भगवंतही इथे आपल्याला किम ब्रह्म, ब्रह्माच्या संदर्भाचा जो अक्षर आहे, जो नष्ट होत नाही, तसंच ज्याच्या ठिकाणी कोणताही बदल संभवत नाही आणि तो सर्वदूर भरून राहिलेला आहे, त्यामुळे त्याच्यात बदल घडवायला असा त्याच्या बाहेर कोणी नाही आहे. कारण सगळं काही आहे ते त्यांनीच व्याप्त आहे. कारण बदल घडवणारा कोण, बदल घडवायचा कशात आणि कुणाच्या कडून, कारण घडेल कसा, घडवणारा कोणीतरी असेल तर बदल घडेल, नाही तर बदल कसा घडेल. म्हणजे आता समजा हिमालयामधले एक एक डोंगर आहेत, तिथपर्यंत आम्ही पोचूच शकत नाही. काय फरक पडणार आहे, जसे आहेत तसे आहेत. आणि इथे असलेल्या टेकड्या घरं बांधण्याकरता धडाधड धडाधड नष्ट होत. बदल घडवायला काहीतरी हालचाल हवी, पण त्याच्यात बदल का घडला जाईल, घडूच शकणार नाही. त्याचं कारण असं की तो पूर्ण व्याप्त आहे. त्याच्या पलीकडे आणखीन काही जाऊन दुसरा कोणी त्याच्यावर अधिराज्य करणारा, व्यापणारा असं कोणीच नाही आहे. आणि त्यामुळे त्याच्या ठिकाणी काही घडवावं असं होत नाही. मग त्याच्यामध्ये किती वेळ घालवाल तुम्ही, म्हणजे तुमच्या मनात किती संशय निर्माण करा. वेळ म्हणजे त्यांना वेळेची भाषा नाही आहे की तुम्ही वेळ घालवू नये असं नाही म्हणायचं. त्यांना एवढंच म्हणायचं आहे की जी चर्चा काही फलदायी होत नाही अशा चर्चेवरती तुम्ही किती काळ करणार, म्हणजे फुकट घालवणार किंवा व्यर्थ त्याची चर्चा करणार. त्यामुळे नका करू अशी चर्चा. म्हणून जे कृष्णमूर्तींसारखे वगैरे सुद्धा लोक म्हणतात ॲक्सेप्ट ॲज इट इज. त्याचं जे वर्णन आहे त्या वर्णनासारखंच त्याला स्वीकारा. त्यामुळे ब्रह्माची ही व्याख्या भगवंतांनी अगदी आपल्याला थोडक्यात सांगितली. किम अध्यात्मम, किम कर्म. आता किम अध्यात्म याच्याकरता आपल्याकडे त्यांनी सांगितलं इथे
जे उत्तर देताना जे तिसऱ्या श्लोकापासून सुरू झालं की अक्षरम ब्रह्म परमम, ते अक्षर आहे आणि परमम सर्वश्रेष्ठ आहे. त्याची सर्वश्रेष्ठता आत्ता आपण बोललो तसं उगीच तर्क लढवत न बसता स्वीकारा आणि पुढे चला. आता स्वभावो अध्यात्म उच्यते. स्वभाव, हा स्वभाव म्हणजे काय की स्व म्हणजे मी आहे. तर माझा स्वभाव म्हणजे काय, मी पण. माझं जे मी पण आहे तो माझा स्वभाव आहे. त्याचं जे ते पण आहे तो त्याचा स्वभाव आहे. म्हणजे अशा प्रकारे हे जे स्व आहे ते माझं आहे. आता माझं स्व आहे म्हणजे काय आहे, म्हणजे स्वचं स्वरूप काय आहे, स्वला मी कसं ओळखावं. तर इथे त्यांनी सांगितलं की स्व म्हणजे काय, माझे हात आहेत. स्व म्हणजे काय, माझे पाय आहेत. स्व म्हणजे काय, माझं डोकं आहे. स्व म्हणजे काय, माझे विचार आहेत. कारण ह्या कशाचाही आम्ही म्हणजे माणसांनी आपल्या शरीराची फिजिओलॉजीचा विचार करा, त्याच्या ॲनाटॉमीचा विचार करा, कशाचाही जरी विचार केला तरीसुद्धा आमच्या असं म्हणाले लक्षात येतं की हे म्हणजे मी नाही, हे म्हणजे मी नाही. माझं मी पण म्हणजे माझं मी पण ज्यात आहे ते जे मी पण आहे ते मी पण म्हणजे अध्यात्म, तो स्वभाव. आणि तो त्याची व्याख्या कशी केली त्यांनी की स्वभाव अध्यात्म उच्यते. अध्यात्म या नावाने आपल्याला काय समजतं, असं सांगितलं जातं की हा कोण आहे, हा जीवात्मा आहे, की हा जो स्वभाव आहे. कारण काय, माझा जो भाव आहे तो तुमच्यात नाही. म्हणजे असं कधीच होत नाही की अहो मी माझं स्व मी तुमच्याकडे टाकलंय, तुमचं स्व आता काही माझ्याकडे टाका, असं नाही होत. ते तिचं स्व आहे, हे माझं स्व आहे. म्हणजे तीचं ती पण आणि मीच मी पण, हे आमच्याकडे हे जे मी पण आहे आणि हे जे तीचं ती पण आहे, तूचं तू पण आहे, हे जे आहे ते म्हणजे स्वभाव. आणि तो स्वभाव म्हणजे आधी आत्म. आधी आत्म का म्हटलं त्याला, त्याचं आधी म्हणजे ज्याच्यावरती आधारित आहे, ज्या दृष्टिकोनातून आम्ही पाहत आहोत तसं आधी आत्म म्हणजे जे आत्म्याशी निगडीत आहे. म्हणजे कोण, परमात्मा. म्हणजे शेवटी निगडीत कोणाशी, म्हणजे हा जो माझा स्वभाव आहे, माझ्या ठिकाणी मला असलेली, अगदी इंग्रजीत बोलायचं तर माझी आयडेंटिटी, माझं मी पण. म्हणजे असं कधीच होणार नाही की मी तुझ्यातून बोलेन, असं होणारच नाही. कारण मी माझ्याच देहात बोलणार आहे. हा देह ज्याच्या आश्रयाने आहे तो माझाच जीव आहे. माझा जीव त्या जीवात प्रवेश नाही करणार, असं होणारच नाही आहे. आणि त्यामुळे हा जो स्वभाव आहे ते अध्यात्म आहे. मग हे अध्यात्म कसं आहे, तर हे जे अध्यात्म आहे ते अध्यात्म आत्मा जीवाच्या करता म्हणून आम्ही त्याला आत्मा म्हटला. आता तो मूळ कोण आहे, ब्रह्मच आहे. म्हणजे ब्रह्म आणि हा आत्मा यात काही फरक आहे का, तर ते म्हणतात की अहो यात काहीच फरक राहत नाही. आणि म्हणून आपण एक लक्षात घ्यावं की हा जो माझं मी पण सांगतोय आम्ही, हा जो माझ्यातला मी आहे तो कळतो कुणाला, केव्हा, किंवा ब्रह्म खऱ्या अर्थाने मला कळतच नाही म्हणून मला जीवात्मा म्हटलं. मला कळणं अवघड झालं आणि त्यामुळे माझा जीवात्मा जो आहे तो जीवात्मा ब्रह्माला जाणू शकत नाही, कारण मी ब्रह्म झालेली नाही. जरी आध्यात्मिकदृष्ट्या माझा स्वभाव म्हणून मी जरी जीव आहे, हा जीव म्हणजे ह्या स्वभावामध्ये आपण स्वभाव आणि आत्म याच्याशी विषयी थोडं बोलतोय की आत्मस्वरूप जे आहे ते आत्मस्वरूप ज्ञानेश्वरांना कळलंय आणि त्यामुळे ते ब्रह्मच झालेले आहे. म्हणून माझा स्वभाव मला कळत नाही, त्याचं स्वरूप काय आहे ते. मी फक्त मला असं वाटतं, मला हे आवडतं, हे माझं आहे, माझा हात आहे, माझा पाय, हे सगळं मी बोलते. पण मी म्हणजे काय आहे ते मला नाही आहे कळलेलं आणि त्यामुळे मला कळू शकत नाही मी काय आहे ते. तर ते मला जरी नाही कळलं तरीसुद्धा ठीक आहे, नाही कळत आहे मला, परंतु ज्ञानेश्वर माऊली ती ओळखते. का ओळखते, कारण त्यांना त्यांच्यातलं जे आत्मरूप आहे
ते त्यांना कळलं आहे आणि ते आत्मरूप त्यांना कळलेलं असल्यामुळे ते त्या ब्रह्माला जाणत आहेत. म्हणजे आता दोन गोष्टींचा अर्थ इथे आपण लावून घेतला. कोणत्या? मी एक सामान्य जीवात्मा आहे, या जीवात्म्याला आपलं स्वरूप कळत नाही, परंतु माझा जो स्वभाव आहे तो मी हे माझं ते माझं ते माझं करत, अगदी तत्त्वज्ञानाच्या भाषेत बोलायचं तर देहात्मबुद्धीनी मी माझा स्वभाव जाणते. देह हाच आत्मा आहे असं समजून मी जाणते, पण तो जो आत्मभाव आहे माझ्यातला तो मला कळत नाही. मग तो जर कळतच नसेल तर आहे का नाही, याच्याकरता उत्तर असं आहे की ज्ञानेश्वर माऊलींसारखे ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, गीताकारांनी म्हटलंय की ब्रह्माला जाणणारा ब्रह्मच झालेला असतो आणि त्यामुळे तो जर ब्रह्मच झालेला आहे तर त्याला ब्रह्म कळलेलंच आहे, कारण तो आणि ब्रह्म एकच आहे. म्हणजे ब्रह्म नाही असं म्हणण्याकरता किंवा माझा स्वभाव म्हणजे आणखीन कोणती तरी व्याख्या आहे असं म्हणण्याचं आपल्याला काही कारण नाही. आपल्याला तो विषयच येऊ शकत नाही. त्याचं कारण असं की ब्रह्माला जाणणारे जीवात्मे नाही आहेत, ते साक्षात ब्रह्मच झालेले आहेत, ते जाणत आहेत. आणि त्यामुळे ते जे स्वरूप आहे की माझा मीपणा मला कळत नाही आणि आता मी म्हणजे जरी मला स्वभाव आहे तरी मी जीवभावावर आहे आणि माझ्या ठिकाणी जी प्रकृती आहे ती प्रकृती प्रतिक्षणी बदलती आहे. आणि त्यामुळे कालची मी आज नाही, आजची मी उद्या नाही, उद्याची मी परवा नाही, कारण देहामध्ये प्रतिक्षणाला काल आणि आज तरी कशाला पाहिजे. जे या क्षणी आहे ते पुढच्या क्षणी नाही आहे आणि त्यामुळे हे प्रतिक्षणाला जे बदलत जाणारं आहे त्या ठिकाणी जो विषय येतो किंवा तो जो स्वभाव राहतो त्याला त्यांनी आपल्याकडे असं म्हटलंय की अध्यात्म आहे. पण ज्याला हे कळलं आहे तो मनुष्य याच्यातून बाहेर पडतो. म्हणजे असं की तो त्या आत्मभावात जगत असतो. म्हणजे एक साधं उदाहरण व्यवहारातलं घेतलं तर जे सत्पुरुष आहेत त्यांची भूमिका त्या आत्मभावाच्या विषयी पक्की झाली आहे. दासगणू महाराज म्हणजे आमच्या दादांच्या संदर्भातला एक प्रसंग सांगते की कीर्तनकार सांगतात त्याप्रमाणे किंवा बोलतात त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं की एक कीर्तनकार बोलत होते आणि चालला होता एक श्रोते राजाच्या पुढे आपलं कीर्तनकाराच्याच कथा आहेत, राजापुढेच तो विषय चाललाय. तर त्या राजाला त्यांनी सांगितलं की सत्राजित हा विक्रमादित्याचे वडील होते. तर ते म्हणाले त्यांचे वडील कोण होते. आता कीर्तनकाराला तरी विक्रमादित्याच्या वडिलांचे वडील कोण होते त्यांनी सांगितलं की होते कोणीतरी, असं एक काहीतरी नाव घेतलं त्यांनी. म्हणाले मग त्यांचे वडील कोण होते. ते म्हणले ह्या 17 वडील होते 18 त्याचे वडील होते 19 आणि राजा म्हणाला मला कळलं. म्हणजे अध्यात्म आणि ब्रह्म या दोन्ही बाबतीत मला स्वभावरूपाने आधी आत्म हा विषय मला समजत नाही, कारण मी त्या क्षेत्रात पोचलेली नाही आहे. म्हणजे आत्मभाव समजण्याची माझी ताकद नाही, ज्ञानेश्वर माऊलींची ताकद आहे. ते तो आत्मभाव जाणू शकतात आणि त्यामुळे ते त्या ब्रह्माला जाणतात. मी आता हे क्लिअर झालं का आपल्याला की स्वभाव म्हणजे काय. देहात्मभावाने ह्या जगाकडे आम्ही जे बघतो त्याच पद्धतीने जी माझी जाणीव आहे ती जाणीव म्हणजे स्वभाव आहे. आणि अध्यात्म म्हणजे आत्माच्या संदर्भामध्ये तो त्याच्यावर अवलंबून आहे माझा जीवात्मा, ते म्हणजे अध्यात्म. म्हणजे काय, ब्रह्माला जाणण्याचं किंवा ब्रह्मच ज्याच्यामध्ये सगळ्याचं मूळ आहे हे बघितलं जातं, जाणलं जातं, ते म्हणजे अध्यात्म. आधी आत्मिक म्हणजे ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावर उभं आहे ते. म्हणजे एक अगदी थोडक्यात व्याख्या करायची तर समजून घेण्यापेक्षा, कारण या एक संकल्पना आहेत, त्या संकल्पनाच आपल्याला समजून घ्यायच्या आहेत. आता याच्या पुढे त्यांनी सांगितलं भूतभावोद्भव करो विसर्गा कर्मसंज्ञिता. आता इथे कर्म म्हणजे काय, तेव्हा त्यांनी सांगितलं की भूतांच्या भावांना उत्पन्न करणारा भूतभाव उद्भव करहा. तो कसा आहे, काय उत्पन्न करतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने कर्माची व्याख्या सांगितली की जे शास्त्रविहित यज्ञ आहे, दान आहे, तप आहे, शास्त्रविहित, त्याला त्यांनी होम आहे, या निमित्ताने मनुष्य जो द्रव्य खर्च करतो
आणि त्याच्यामधून जे काही घडतं त्याला त्यांनी कर्म असं म्हटलंय. तर आता इथे विसर्ग हा म्हणजे भूत भावोद्भव करा आणि विसर्ग हा. विसर्ग म्हणजे आता आपण मराठीमध्ये हल्ली येतच बातम्यांना वगैरे की इतक्या क्युसेक्स पाण्याचा विसर्ग केला, म्हणजे सोडलं, म्हणजे तसं ते दान केलं किंवा त्याच्याकरता खर्च केला किंवा ती कृती केली, म्हणून इथे एक विसर्ग शब्द वापरला आहे. आणि विसर्गाबरोबरच भूतभावोद्भव करा म्हणजे भूतमात्रांचा जो भाव आहे. आता ही एक 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 शब्द भूत आहे, भाव आहे, त्याच्यानंतर उद्भव आहे आणि कर्म आहे. हे सगळे एकाच अर्थाचे शब्द आहेत आणि त्यामुळे कर्माच्या मध्ये आत्ता तो परमात्मा कसा होता, बिईंग होता. आता जो त्यांनी काय रूप घेतलं, बिकमिंग. आता तो व्हायला लागला, काही व्हायला लागला. होणं म्हणजे कर्म मी करायला सुरुवात केली की काहीतरी सुरू झालं. म्हणजे तोपर्यंत कर्म काहीच नव्हतं. परमात्मा त्याच्या जेव्हा मूळ रूपात होता तेव्हा केवळ स्फुरण होत होतं. स्फुरण हेच त्याचं रूप होतं, त्याच्या पलीकडे वेगळं रूप काही नव्हतं. आता आता केवळ स्फुरण हे त्याचं रूप राहिलं नाही आणि त्यामुळे आता तो कसा झाला, त्याच्यामध्ये काही हालचाल सुरुवात झाली त्या कर्माकरता. म्हणजे कर्म म्हणजे एक मूलभूत कर्म. आता लक्षात येतं ना, मी हालचाल केली, मी हात हलवला आणि पाय हलवला, हे कर्म नाही धरायचं, त्याच्या मागे धरायचं. कारण इथे कर्माची व्याख्या कळली. भाव म्हणजे तो जो जीव आहे, आता कोणाशी निगडीत झाला हा विषय निगडीत झाला त्या स्वभावाशी. स्वभाव म्हणजे कोण, या जीवाचा भाव. या जीवाला भाव कशातून आला, त्याच्या मनातून आला, बुद्धीतून आला, अहंकारातून आला. हा भावात्मक विषय झाला. कर्मात्मक विषय येईल तोही विचारात घेता येईल, परंतु हा जो भाव आहे, हा भाव त्या जीवाच्या ठिकाणचा त्याला उघड आहे ना, तो हालचाल करायला शिकवतो. हालचाल होणारच, ही झाली जीवाच्या पुरतीची गोष्ट. ईश्वराच्या बाबतीत ईश्वर पण जन्माला आला ना, कर्मा करताच आला ना, शक्ती प्रकट झाली ना. म्हणजे परमात्मा जेव्हा शक्तीशी जोडला गेला, परमात्म्याने जेव्हा आपली शक्ती म्हणजे माया उत्पन्न केली आणि परमात्मा मायेच्या उपाधीनी युक्त झाला की काय झालं, हालचाल करायला लागला ना. मग तेव्हाच तर त्यांनी हे जग निर्माण करायला घेतलं. म्हणजे हे निर्माण करायला घेताना सर्व समष्टी करता किंवा माझ्या व्यष्टी करता सुद्धा आता कर्म दोन बाजूनी सांगायचं आहे. म्हणून आपण आपल्यापुरतं कर्म सांगताना त्यांनी काय सांगितलं, त्या जीवात्म्याच्या कर्मामध्ये तो यज्ञ करतो, दान करतो, तप करतो, तेही करतो ते. आता इथं काय होतं, पण आपण लक्षात एक गोष्ट ठेवायची, कारण ती संकल्पना आपण नाही ठेवली लक्षात, आपल्याला पुढच्या संकल्पना कळणार नाही. त्यामुळे हा ईश्वर आहे, तो बिईंग आहे. त्या बिईंगला काही झालेलं नाही, त्याला धक्का पण लावलेला नाही. आता त्या बिईंगला जेव्हा हे जग निर्माण करायचं आहे तेव्हा त्या बिईंगनी एक वेगळं रूप घेतलं, तर तो बिकमिंग झाला की आता तो व्हायला लागला. आता तो जो व्हायला लागला, त्या व्हायला लागण्यात काय आहे, अजून त्याचं व्हायला लागलेलं काय आहे हे इथं सांगितलं नाही, म्हणून स्पष्टीकरण त्यांनी दिलेलं नाही. आपण आपल्यापुरतं स्पष्टीकरण घेतो आहोत की तो व्हायला लागला तेव्हा त्यांनी काय निर्माण केलं, हालचाल निर्माण करण्याकरता तो शक्तीसहित एकूण म्हणजे बदल झाला. त्याच्यामध्ये जो बदल झाला तो बदल त्यांनी इथे सांगितला. तो कसा सांगितला, भाव उद्भव म्हणजे भूत म्हणजे निर्माण होणे. म्हणजे कसं आहे, सगळ्या शब्दांचा अर्थ एकच आहे, पण तरीसुद्धा इतके शब्द वापरलेत. भूत म्हणजे निर्माण होणं, काहीतरी निर्माण झालं, त्यालाच काय म्हटलं आपण, भाव. म्हणजे भावात्मकता आली, अभाव नाही आहे, भाव आहे. म्हणजे भाव आहे म्हणजे काय झालं, पुन्हा काहीतरी निर्मितीच झाली. त्याच्यामध्ये उद्भव म्हणजे काय, उद्भवलंच, जन्मालाच आलं. म्हणजे एकाच अर्थाचे तीन शब्द वापरले. आणि त्याच्या पुढं काय म्हटलं, विसर्ग हा, की ते म्हणजे सोडणं किंवा पाण्यासारखं वाहणं. आपण अगदी आत्ताच्या भाषेमध्ये अगदी बोलायचं तर त्याच्याकडनं जो द्रव्याचा त्याग करतो तो त्यांनी द्रव्य खर्ची घातलं हे दाखवण्याकरता हे कर्म आहे. आता हे असा तरी कर्माचा अर्थ का लावला, कारण आपल्याकडे कर्म आणि ज्ञान हे जे दोन शब्द आहेत, त्या दोन शब्दांच्या मध्ये ज्ञान हा सांख्य मार्ग आहे, आपण पहिल्यांदा प्रस्तावनेमध्ये पाहिलंय.
आणि तेव्हा आपण कर्म हाही मार्ग बघितला. कर्ममांड म्हणजे मार्ग म्हणजे कर्मकांड. हे जे कर्मकांड आहे ते कर्मकांड म्हणजे काय? यज्ञ आहे. आणि यज्ञ म्हणजे आता आपण का कर्म म्हटलंय आता फक्त लक्षात ठेवू, आपण पुढे पुन्हा बघू ते 7 संकल्पना पाहताना आत्ताच, पण नंतर परत बघू. म्हणजे आता एवढं लक्षात आलं आपल्याला की कर्मामध्ये काहीतरी हालचाल झालेली आहे. त्या हालचालीचं स्वरूप काय आहे? त्या हालचालीचं स्वरूप असं आहे की कर्म एकाशी जोडलं जातं आणि एकाला सोडतं. म्हणजे दोन्ही एकदम होतंच, ते अशाशिवाय होतच नाही. म्हणजे एकाला सोडल्याशिवाय आणि एकाला धरल्याशिवाय कर्मच होत नाही. कारण हा बदल आहे. मी आत्ता खुर्चीवर बसली आहे, हा काय? माझा खुर्चीची संयोग आहे. आणि मला काय? उठून पाणी प्यायचं आहे. तर मला काय करायचं आहे? हा संयोग सोडायचा आहे. म्हणजे पाण्याच्या भांडं जिथे ठेवलं आहे त्या स्थानाशी मला संयोग करायचा आहे आणि ह्या स्थानाशी काय करायचं आहे? वियोग. म्हणजे एक कर्म घडणं म्हणजे काय होतं? संयोग आणि वियोग घडतो. आणि एका वेळी 2 घडतं. ह्या 2 गोष्टी एका वेळी घडतात. आता ते एक आपण लक्षात ठेवायचं कर्म म्हणजे. मग आता आणखीन एक छान तात्विक भाषेमध्ये सांगितलंय. अस्ति म्हणजे असणं, म्हणजे बीइंग. आपण इंग्रजीतला शब्द घेतला. पण जेव्हा अस्तीचं भवती होतं म्हणजे काय होतं? बिकमिंग झाला. म्हणून इथे काय शब्द घेतला? इथे भाव, भूत घेतला ना पहिल्यांदा शब्द. की भूत कशाला? निर्माण करण्याकरता तो भूत म्हणजे जन्माला आलं. तर ते जन्माला येणं म्हणजे इथं काय होतं? भवती. म्हणजे कर्म करतो तेव्हा हे घडतं. म्हणजे मी अन्न खाल्लं, हे माझं कर्म झालं भवती. म्हणजे बिकमिंग, काहीतरी व्हायला लागलं. मी डोळ्याची पापणी हलवली किंवा माझ्या पापण्यांची उघडझाप झाली. आता लक्षात आलं आपल्याला की ब्रह्माचं मूळ स्वरूप काय होतं आणि त्या मूळ स्वरूपामधून बदललेलं स्वरूप काय झालं. कुणाच्या बाबतीत झालं? कर्माच्या बाबतीत झालं. आता आपल्याला खरंच विषय लक्षात राहावा, कारण हे थोडं अगदीच टेक्निकल आहे. म्हणजे ब्रह्म, त्याच्यात काही बदल होत नाही, ते अक्षर आहे. त्याच्यातून स्वभाव निर्माण झाला. आता तो स्वभाव म्हणजे काय? तो जीवात्मा निर्माण झाला. तो जीवात्मा, त्याला शब्द काय वापरला? अध्यात्म. म्हणजे ज्याच्या आश्रयावरती म्हणजे ज्या आत्म्याच्या अधिष्ठानावरती हा जीवात्मा कार्यकारी होतो. स्वभाव म्हणजे त्याला त्याचं अस्तित्व निर्माण होतं. कुणाच्या जीवावर आमचं अस्तित्व निर्माण आहे? आत्म्याच्या. आणि म्हणजे या जीवात्म्याचं काय स्वरूप आहे हे जाणताना, किंवा हे ज्याच्यात आम्ही जाणतो, किंवा हे ज्या प्रकाराने आम्ही जाणतो ते काय आहे? अध्यात्म. झाली ती अध्यात्माची व्याख्या. आता आपण कर्माची व्याख्या करतो. का कर्माची व्याख्या करायला सांगितली? त्याचं कारण असं की हा जीवात्मा जो आहे किंवा हे सगळं जग आहे ते हलतं आहे, गतिमान आहे. एक गोष्ट लक्षात घ्यायची की जगामध्ये या काही स्थिर आहे आणि काही गतिमान आहे असं होऊच शकत नाही. आपल्याला तेच स्थिर वाटतं, पण बदल आहेतच ना. सगळ्यामध्ये बदल आहे. त्यामुळे हे जग कसं आहे? लगेच जगाची व्याख्या आपण, त्याचा इथे काही संबंध नाही आहे, पण आपल्याला कर्म समजून घेण्याकरता हे जग जे आहे, गच्छती ती जगत, जे गतिमान आहे ते जगत. म्हणजे कर्म आलं म्हणजे काय आलं? गती आली. आणि म्हणून आपण काय म्हणतो? कर्माची गती न्यारी आहे. कर्माची गती का? कारण ते हलतंच. कर्मामध्ये हलावंच लागतं. एकाला सोडावं लागतं आणि एकाला धरावं लागतं. त्यामुळे हे जे आहे ते म्हणजे कर्म आहे. तर आता आपल्याला झालं कर्माची व्याख्या. आता कर्माची व्याख्या करताना काय बदल होऊ शकतात? अस्तित्व कायम राहतं, पण त्याच्यात रूपात्मक बदल होतात, गुणात्मक बदल होतात, बदल होतच राहतात. आता जगाच्या पाठीवरती जे जे अन्न म्हणून निर्माण होते त्याच्या स्वरूपात बदल होत राहील, पण उगवत राहणं ही प्रक्रिया चालूच आहे. म्हणजे अस्तित्व त्या उगवण्याचं, अन्नाचं चालू आहे. त्याच्यामुळे तुम्ही बदल करा, वेगळं वापरा, तुम्ही त्या जाती नष्ट करा. जसं आपण म्हणतो पूर्वी कसा आंबेमोहर होता हो, आता आंबेमोहर तसा खायला चवीला बघायला सुद्धा मिळत नाही. घालवली आम्ही जात. खूप कुठेतरी थोडासा होत असेल तर असेल. नाशिकचा कमोद इतका प्रसिद्ध तांदूळ होता, ती तर जात जवळजवळ नष्ट होत आली. त्या फक्त एक कोणी बाई आहेत, त्यांनी
सर्व जाती आपल्याकडे जपून ठेवल्या आहेत. त्यामुळे त्या बाईंच्याचकडे जर उगवण्यासारखं ते त्या सातत्याने जर सांभाळत असतील की थोडं पिकवायला लागेल, पुन्हा उगवून बीजसुद्धा ताजं ठेवायला लागेल. ते बीज 2-2, 4-4 वर्षाचं जुनं झालं तर ते काही पुन्हा उगवण्याला एक राहणार नाही. पण अशा प्रकाराने ती बाई हे सांभाळतीये. पण आपण कसं म्हणतो हे नष्ट झालं, तसं अस्तित्व संपत नाही. म्हणजे कर्माचं सुद्धा कर्म चालूच राहतं. तुमचं काहीही बदलो. आता जसं सरस्वती गुप्त झाली आणि एकेकाळी ती वरून वाहत होती, लोकांना दृश्य होती. आता दृश्य नाही आहे, पण अस्तित्व तिचं संपलं नाही किंवा कर्माचं अस्तित्व संपलं नाही. कर्म त्याच्या स्वरूपामध्ये जे वाहत राहणं ही जी त्याची म्हणजे कर्माच्या गुणाची बाजू समजा, त्याचं लक्षण समजा. कर्म काय ते वाहत म्हणजे गतिमान असणं हे कर्माचं स्वरूप आहे. हे जग गतिमान आहे म्हणून ह्याला कर्मलोक का म्हणतो आम्ही? त्याचं कारण आहे, त्याला गती. ती गती कोणामुळे मिळाली आहे? ती गती कर्मामुळे मिळाली. आणि म्हणून हा जो कर्मविपाकाचा सिद्धांत आहे ना, तो केलेल्या कर्माला फळ मिळालंच पाहिजे. का म्हणतो असं? कारण ते कर्मकडून असं सुटत नाही, असं कोणतरी लटकत पडत नाही, कारण त्याला पुढं पुढं जावंच लागतं. म्हणजे कर्म केल्यानंतर कर्म सुटलं, जाऊन कोणाला मिळालं? फळाला. आता फळाला मिळालं म्हणजे फळ नुसतं बसून राहील का? नाही. ते फळ कुणाला तरी जाऊन मिळालं पाहिजे, म्हणजे त्या फळाचा भोग आम्हाला मिळाला पाहिजे. मग त्या फळाचा भोग मिळाला, आम्ही सुटलो का? नाही. त्या भोगातून काय निर्माण झालं? संस्कार. जे खाल्लं त्याचा संस्कार माझ्या मनावर झाला ना. मला जे फळ दिलं, मला श्रीखंड दिलं, मी श्रीखंड खाल्लं, खूप आवडलं, मला पुन्हा पुन्हा करून खावं असं वाटायला लागलं. म्हणजे काय झालं की संस्कार निर्माण झाला. संस्कार निर्माण झाला, तिथं थांबला का? नाही. तो तिथून पुन्हा निघाला. तो कुठं पोचला? कर्माशी. कारण तो कर्म करायला त्यांनी मला उद्युक्त केलं. मग आता श्रीखंड करणं आलं, कारण मला श्रीखंड खायचं आहे, म्हणजे श्रीखंड करणार मी. ते मी श्रीखंड करून श्रीखंड खाणार. आता खाल्लं म्हणजे काय झालं? श्रीखंड केलं, केल्याचं फळ, फळातून खाल्लं, खाल्ल्यातून भोग झाला, त्या भोगामधून संस्कार, पुन्हा संस्कारातून कर्माला प्रेरणा. हे चक्र जीवनामध्ये चालू राहिलं. म्हणून या जगामध्ये हे जे ब्रह्मांड आहे, हे जे विश्व आहे, हे जे जगत आहे, हा जो लोक आहे, याला आपण कर्मलोक असं म्हणतो. कारण का? त्याला गती आहे. आणि जी गती आहे ती गती कोणत्या शब्दांनी कळते किंवा ती प्रकट होते किंवा ती जाणवते. आता किती शब्द आले बघा मगाच्या सारखे. भूत, भाव, उद्भव, विग्रह, विसर्ग, विग्रह नाही, विसर्ग, इतके शब्द झाले. कोणत्या ना कोणत्या तरी प्रकाराने आपल्याला ते कर्म समजून जातं. म्हणजे यातला एक एक विचार घेऊन आपल्या मनाशी आपण चिंतन केलं की भावरूपामध्ये कर्म कसं जाणावं. कर्मच आहे. माझ्या अंतःकरणामधलं कुठल्या गोष्टीचं अस्तित्व मला दिसलं नाही, पण भावात्मक काय आहे मला हे बरं वाटलं. ती माणसं भेटली, माझ्या मनाला खूप चांगला असा एक हे मिळाला, तृप्तीचा, समाधानाचा असा एक भाग माझ्या जीवनात जपून ठेवण्यासारखं आहे. अमुक आहे तमुक आहे, माणूस इतकं काही मनाची योजतो. ती जी भावात्मकता आहे, ती भावात्मकता वैयक्तिक स्वभावाशी जोडली आहे. हा जो भाव आहे हा मूलभूत भाव आहे. भाव म्हणजे काही निर्माण होणं. हा भाव माझ्याकरता निर्माण झाला. हा कुणाशी निगडीत निर्माण झाला? मनबुद्धीशी निगडीत निर्माण झाला. कशातून निर्माण झाला? मी जे उपभोग घेतला आहे त्याच्यातून निर्माण झाला. म्हणजे आपण आपल्या मनाशी त्या भाव शब्दाचं सुद्धा थोडं चिंतन केलं तर आपल्या लक्षात येईल की जीवाला मिळणारा भाव आणि हा मूलभूत भाव म्हणजे कर्म, हे मूलभूत कर्म काय आहे ते आपल्याला तेव्हा कळेल की जेव्हा आपण उद्भव समजून घेऊ, जेव्हा आपण भूत समजून घेऊ, तर आपल्याला थोडंसं पुढे आणखीन स्पष्ट करून बघता येईल. पण आता आपल्या लक्षात आली कर्म ही संकल्पना. आता आपण पुढच्या श्लोकाकडे जाऊ. अधिभूतम क्षरो भाव. आता अधिभूत म्हणजे काय? 7व्या प्रश्नातल्या आपण तिसऱ्या 3 गोष्टी झाल्या, आपल्या 4थ्यावर आलो आपण आता. अधिभूतम क्षरो भाव. हे जे अधिभूत आहे म्हणजे कशावर अवलंबून आहे? भूत मात्रांच्या वरती अवलंबून आहे.
भूतमात्रा म्हणजे काय? जे जन्माला आलंय, जे प्रकटीकरणाला आलंय, म्हणजे अगदी पंचमहाभूतांच्यापासून सगळं. म्हणून तर त्याला पंचमहाभूत म्हटलंय. भूत का? जन्माला आलं. पण जन्माला आलो तरी ते काय साधं आहे काय? ते एकापेक्षा एक मोठे आहेत सगळे. आकाश केवढं, तो रुद्रशक्ती म्हणजे वायू केवढा, संबंध ब्रह्मांडाला व्यापून असलेला. हे आपण आपल्या लक्षातच ठेवायचं की माझा देह आहे, पंचभौतिक आहे. हे एवढा मच्छर देह, तो त्या देहाचं काय? यातली पंचमहाभूत ती कशी एकमेकांची जोडली आहेत. मग ते पोट बिघडलं म्हणजे काय बिघडलं? अपान बिघडला. हार्ट बिघडलं म्हणजे काय बिघडला? प्राणामध्ये गोंधळ करून ठेवला आम्ही इतर ठिकाणी गोंधळ केल्यामुळे. कारण हृदयाला सांभाळणारा प्राण तर वरच्या 5 जणांना सांभाळतोच, पण हृदय हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हृदय आहे, आपला मेंदू आहे, या सगळ्या गोष्टी एकापेक्षा एक महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये आम्ही इकडे तिकडे गडबड केली की त्याच्यामध्ये गडबड होणार आहे. म्हणजे त्या गडबडीबरोबर ही 5 महाभूतं काय काम करतात हा माझ्या देहाचा विषय आहे. म्हणजे दिसणारं पाणी आहे, दिसणारा अग्नी आहे, ह्याच्याशी परब्रह्मानी निर्माण केलेला 5 महाभूताशी भूत समजायची नाही. ह्याची त्याची तुलना नाही करायची. ती पंचमहाभूतं वेगळी आहे. ती जी महाभूतं निर्माण झाली, म्हणजे आता यांनी आपल्याला एक संकल्पने आपल्या पुढे स्पष्ट केली आहे. या अर्जुना, तुला जे विचारायचं आहे ना मला, त्या संकल्पना मी तुला सांगतोय. आता आपल्या लक्षात आलं अधिभूतम क्षरोभाव. आता अधिभूताचं लक्षण काय? एकच लक्षण अविनाशी नाही, ते विनाशी आहे. म्हणजे आता आपल्याला काय समजलं की जे जे म्हणून प्रकटीकरणाला आलेलं आहे ते सगळं विनाशाला कारण आहे. ते काही टिकून राहणारं नाही. आणि म्हणून अधिभूत म्हणजे कुणापासून टिकून राहणार नाही? अगदी आपल्या अध्यात्मापासून टिकून राहणार नाही. आपला जीवभाव तरी काय टिकून राहणार आहे का स्वतंत्र? नाही. तो परमात्म्यातच मिसळून जाणार, कारण त्याचंच रूप आहे, तोच आहे. त्याच्याशिवाय दुसरं काय? काहीच नाही आहे. तर त्यामुळे हे झालं क्षरोभाव. त्याचा उत्पत्ती विनाश हे सगळं त्याचे धर्म आहेत. आता इथे काय आहे? अधिभूतम, हे सगळे अधिभूत आहेत. पुरुषश्च अधिदैवतम. आता हा पुरुष आहे म्हणजे पुरी शयते पुरुष. हा म्हणजे हा जो पुरुष आहे, हा पुरुष कोण आहे? आमच्या हृदयामध्ये जो राहतो, पुरामध्ये जो राहतो, नगरामध्ये जो राहतो. याचा अर्थ असा की त्याला काहीतरी एक त्याचं अस्तित्व आहे. आता आपल्या छोट्याशा जीवाचा विचार करून आपण पुढे बोललो, तो जो हृदयात राहतो तो पुरुष कोण? म्हणजे जो पुरुष आहे तो जो आहे तो कोण आहे? आणि या संबंध सृष्टीला च्या हृदयात म्हणजे त्यांच्याही अंतरंगातच राहतो ना. म्हणून आपण गीतेमध्ये काय म्हणतो, त्याचं सार काय काढलं? ईश्वर सर्व भूताना हृदयेषु तिष्ठती. हे बघ, सगळ्या भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर राहतो. मग सगळी भूतमात्र म्हणजे भूतच आहे, भूतच आहे, भूतच आहे, सगळंच भूत आहे. म्हणजे त्यांचं हृदय नावाने काय असेल ते, पण त्यांच्यामध्ये त्याचा वास आहे हे निश्चित. म्हणजे आता आमच्यापुरता विचार करायचा पुरुषाचा, तर माझ्या हृदयात जे राहतं किंवा जो राहतो तो शेते इथे तो झोपलेला आहे तो. आणि बाकीच्या सृष्टीमध्ये विचार करायचा तर ही सृष्टी ज्यांनी निर्माण केली तिथपासून आम्हाला खाली उतरावं लागेल. तो कोण आहे? तो हिरण्यगर्भ आहे. सुवर्णानी युक्त असणारा, आमच्या सगळ्यांच्या जन्माला कारण असणारा जो गर्भ आहे तो म्हणजे मूलभूत आहे तो. मग तो गर्भ किंवा तो हिरण्यमय पुरुष आम्हाला कळावा म्हणून आमच्याकडे शब्द काय वापरला सृष्टी उत्पत्तीमध्ये? अंड. सुवर्णाचं अंड आहे आणि ती सुवर्णाचं अंड म्हणून आमचं काय आहे? ब्रह्मांड. ब्रह्माने निर्माण केलेलं अंड आहे ते. आता ब्रह्माचं अंड झालं केव्हा झालं? जेव्हा त्याला ह्या सृष्टीमध्ये आता निर्माण करून चेतना पण द्यायची आहे आणि ही सृष्टी चालवायची पण आहे. दिसताना आम्हाला चेतन आणि जड दोन्ही दिसतं. आता ह्याला कोण चेतन म्हणणार आहे? त्याच्यामध्ये असणारी चेतना सुप्त आहे, ती काही प्रकट रूपामध्ये नाही आहे. नाहीतर रोज आपल्या घरातली अरेंजमेंट आपल्याला न बदलवता तीच बदलणार आहे. आज कपाटाला वाटलं इथून इथं बसावं, अरे रात्री तर हल्लं वाटतं असं म्हणावं लागलं. असं तर काही होत नाही. ते आहे त्या जागेवर बसलेलं आहे. त्याचं कारण त्याची चेतना सुप्त आहे.
त्याची चेतना आपल्यासारखी जागृत नाही आहे. तर हे जे सगळं निर्माण करायचं आहे आणि याच्यामध्ये जे राहायचं आहे, त्याच्या करता म्हणून परब्रह्मानी जे रूप घेतलं, तर हे काय आहे? एक परब्रह्मच आहे सगळं. पण ही सगळी सृष्टी नियोजित करायची आहे, ती चालवायची आहे. त्याच्याकरता योजना कोणाकोणाला नेमावंच लागतं ना. जसे सगळे अधिकारी पुरुष नेमले जाऊन त्या त्या शहराची पुरीची व्यवस्था केली जाते, तसं आहे की इथे त्या पुरुषाला का आत ठेवलं? आमच्या इथे पुरुष तो इथे का आत जाऊन बसला? त्याचं कारण असं की हे सगळ्याचं नियोजन करायचं आहे. या जीवात्मा आमच्या इथे येऊन बसला तरीसुद्धा याच्याबरोबर परमात्म्याने जीवाला काय करता येते? त्याला काय करता येत? तो काही स्वाधीन स्वतंत्र नाही आहे तो. म्हणून तर आधी आत्म, की जे आत्म्याच्या अधिष्ठानावर आहे असं कोण आहे? हा जीवात्मा. आत्म्याच्या अधिष्ठानावर असलेलं जे चैतन्य आहे, या आमच्या रूपाने हालतात सगळं, मला वाटतं मी करतो मी करतो, माझं माझं तुझं तुझं, हे सगळं जे आहे हे सगळं करायला त्याला जी ताकद येते ते कुणामुळे येते? त्या आत्मतत्वाच्या अधिष्ठानाने जीवात्मा व्यापार व्यवहार करतोय. आता हा व्यापार व्यवहार करण्याकरता त्याला जी ताकद द्यायची आहे किंवा त्याला जे काही चेतना मिळणार आहे त्याच्याकरता ते जीवात्म्याच्या ठिकाणी चैतन्य आहे, पण त्याच्या मागे अधिष्ठान पाहिजे ना. त्या अधिष्ठानाशिवाय तो काही करू शकत नाही. मग त्याच्या मागे अधिष्ठान कोणाचं आहे? आम्ही एक आत्मा हा शब्द वापरला की म्हणून मांडुक्य उपनिषदामध्ये आम्ही तुर्यग आत्मा म्हणतो. इथं काय म्हणतो की जे उपनिषदांनी सांगताना असं म्हटलंय की द्वा सुपर्णा सयुजा सखाया. अगदी एकमेकांचे मोठे सख्खे मित्र आहेत, दोन पक्षी आहेत आणि एका झाडावर बसले. हे आणखीन सोपं केलं. का सोपं केलं? आम्हाला कळावं म्हणून. मग एक कोण आहे? जीवात्मा आहे. आणि एक कोण आहे? ईश्वर आहे. त्याला तुम्ही आत्मा म्हणा, काही म्हणा. इथे आता आधी आत्मा म्हणायचं आहे, आत्मा म्हटलं, आणि ह्याला काय म्हटलं? जीवात्मा. म्हणजे एक पक्षी आत्मा आहे, एक पक्षी जीवात्मा आहे, असे दोन इथे बसले. इथं बसलाय तो कोण आहे? पुरुष झाला. आता हा पुरुष आहे. आता आम्ही उपासना कोणाची करतो? एवढंच फक्त आत्ता लक्षात ठेवू, पुढे गेलो की आपण ते बघू. उपासना कोणाची करतो? देवाची करतो. त्या देवाचं कोणतं रूप मला आवडतं त्या रूपाची उपासना करतो. तर ती उपासना कुणाची होते? या पुरुषाची होते, या आत्म्याची होते, या ईश्वराची होते. म्हणून केनोपनिषदामध्ये काय म्हटलंय? तदेव ब्रह्मत्वं विद्धी नेदम यदिदम उपासते. परब्रह्म कुठे? इथं बसलंय का? नाही, ते तिकडंच आहे. आता लक्षात घेतलं आपण. म्हणजे आता विसरायचं बिलकुल नाही. आधी आत्मिक किंवा आधी आत्म किंवा आध्यात्मिक, अध्यात्म, कोणताही शब्द मनात धरा, तो शब्द आता विसरायचा नाही. म्हणजे तिथं काही संबंध आहे का त्या मूळ ब्रह्माचा? काहीही संबंध नाही. आमच्या हृदयामध्ये मूळ ब्रह्माचा काही संबंध आहे का? काहीही संबंध नाही. इथे तो पुरी शयते, त्याचं नाव काय ठेवलं आम्ही? आत्मा. म्हणून आम्हाला तो सगळा विषय समजून घेताना त्याला नाव काय दिलं? अध्यात्म. म्हणून ते आता लक्षात घ्यायचं. आधी आत्मा, आत्म्याच्या अधिष्ठानावर. मग इथे बसलेला कोण आहे? आता तो आत्मा आहे की जो त्या परब्रह्माच्या अधिष्ठानावर व्यापार व्यवहार करतो आहे. अधिष्ठान त्याचं आहे, त्या काही फरकच पडत नाही, त्याच्यापर्यंत कोणी जातच नाही. पण त्याच्या अधिष्ठानावर कार्यकारी कोण झाला? तो पुरुष झाला. नावं वेगळी वेगळी घेतली, आपण गोंधळायचं काही कारण नाही. कारण इथे भगवंत सांगतो हे वेगवेगळे अधिकारी आहेत. या सगळ्या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांना हे जग चालवायचं आहे, आमचा देह चालवायचा आहे. आत्ता सांगताना आपल्याला जसं शरीर सांगतोय तसं संबंध ब्रह्मांडामध्ये कोण भरून आहे? विश्वात्मा. आपल्या ब्रह्मांडामध्ये भरलेला जो आहे तो हिरण्यगर्भानंतर जो आहे तो विश्वरूप आहे. म्हणून त्याला काय म्हटलं? वैश्वानर. म्हणजे विश्वामध्ये बसलेलं जे परमात्म स्वरूप आहे. म्हणून आपल्याला दिसणारी ही प्रकट सृष्टी कशी आहे? वैश्वानर रूप आहे. कारण संबंध विश्व ब्रह्मांडामध्ये तो विश्वदेव भरून राहिला आहे. म्हणून भगवंताचं आवाहन करताना ज्ञानेश्वर माऊलींनी कोणाला केलं? विश्वदेवाला केलं. आता विश्वात्मके देवी,
त्या सबंध विश्वाचा आत्मक, त्या विश्वामध्ये जो आत्मरूपाने भरून राहिलेला आहे तो हे देवा. आणि देवे म्हटलं एक देव नाही आहे. कारण का आता इथं कळलं की नाही की आता तो वेगवेगळ्या रूपात प्रकट झाला आहे, एका रूपात झालेला नाही आहे. मग तो आला इकडे तर धाडदिशी ईश्वर झालं, ते ईश्वर सगळं करायला लागलं. तो पुन्हा तिथे त्यांचं नियोजन करतोय. त्या नियोजनात ईश्वराने कोणतं एक नाव दिलं आपल्याला, पुरुष. म्हणजे या जीवात्म्याच्या ठिकाणी त्याचं निग्रह करण्याकरता जो या देहामध्ये राहिलेला आहे पुरीशयते, तो पुरुष. तो आता पुरुष काय करतो, आता ते कळेल आपल्याला की त्या पुरुषाचं स्वरूप काय. म्हणजे जीवात्म्या कायम लक्षात ठेवायचं की जीवात्म्याबरोबर परमात्मा किंवा आत्मा इथे आमच्या इथे आहे. लक्षात ठेवायला सोपं जावं म्हणून तो श्लोक लक्षात ठेवायचा की द्वासुपर्णा सयुजा सखाया, की आमच्या हृदयामध्ये किंवा रूपकानी एका वृक्षावर 2 पक्षी बसले आहेत. म्हणजे ईश्वर सांगताना आम्हाला पक्षी म्हणून लक्षात घ्यायचा आहे. आणि आमच्या हृदयामध्ये जीवात्म्याबरोबर तो बसलेला आहे. आणि आता तो जेव्हा आत बसलाय तेव्हा काम कोण करतोय, हा पुरुष. हा कारण आतमध्ये तो जो राहिला आहे त्या नावानी आमच्या इथे, तो हा पुरुष सगळं आमच्या देहाचं. म्हणून तर रात्री आपण झोपलो की काय होतं, पूर्वी सगळे आमची इंद्रिय त्या पुरुषाच्या ठिकाणी गोळा होऊन आत झोपलेली असतात. फक्त कोण झोपत नाही, मन गेलं, बुद्धी गेली, आमची ज्ञानेंद्रिय गेली, कर्मेंद्रिय सगळं गेलं. आम्हाला झोपेत काहीही कळत नाही. मग झोपेत शिल्लक कोण राहतो किंवा चालू किंवा चेतन कोण असतो, एकटा एक प्राण. तो त्यावेळी त्याचं ओव्हरटाईम सुरू होतो. तो म्हणतात हा किती तास झोपणार आहे माहीत नाही, पण जे काय तास 2 तास 3 तास त्याला आधी गाढ झोप लागू दे. आणि भरा त्याची सगळी दमणूक आहे, त्रास आहे, पोट बिघडलं आहे, त्याची ताकद कमी झाली आहे, जर डोकं दुखायला लागलं, सगळं तो त्याच्या परीने साफसूफ करून पुन्हा देहाला चांगल्या चेतनेमध्ये ताजं तवानं आरोग्य संपन्न करण्याचा प्रयत्न, मनाला पण बुद्धीला पण. हा कोण आहे, हा पुरुषयते, हा पुरुष. आता आपल्याला व्याख्या कोणाची सांगताय, त्या पुरुषाची सांगताय. आता तो पुरुष आहे. आता कसा आहे म्हणाले, त्याला काय म्हणायचं, हिरणमय हा जो पुरुष आहे तो अधिदेव आहे किंवा अधिदैव आहे. आता काय आलं, आपण काय म्हणतो, आध्यात्मिक, अधिदैविक आणि अधिभौतिक. अधिभौतिक झालं आपलं आता, ते अधिभूत सांगून. अध्यात्म झालं आपलं, म्हणजे आध्यात्मिक विषय आपला संपला. आता कोणता आला, अधिदैविक. आता काय सांगतायत, अधिदैव. हा पुरुष म्हणजे कोण आहे, हिरण्यगर्भ आहे. हे लक्षात ठेवायचं. हिरण्यगर्भ कशा करता, या सगळ्यांनाच जन्माला घालायला बसलेला त्याचा सगळ्यात मोठा म्हणजे पुण्याचा कमिशनर. हे आता कमिशनरच्याकडे गेलं. आता कमिशनरच्या नंतर कोण आहे, कलेक्टर आहे. त्या कलेक्टरनी आता पुढे सांभाळायचं. पुरुष आहे ते पुरुष. या पुरुषाला काय म्हणायचं, अधिदैवत म्हणायचं, अधिदैव म्हणायचं. कारण का, जे म्हणजे अधिष्ठान कोणाचं, देवताधिष्ठित जो विषय आहे, देवतांच्या संदर्भात आपण उपासना कोणाची करतो, देवतांची करतो. म्हणजे आपण उपासना कोणाची करतो, अधिदेवतेची उपासना करतो. म्हणजे ज्याची आपण उपासना करतो ते काय आहे, अधिदैविक आहे. परमात्मा आता आपल्याला सांगतोय की तुम्ही जी उपासना करता ती सगळी उपासना त्या अधिदेवतेला जाऊन पोचते. ते अधिदैव आहे. म्हणजे कोणाला पोचते, या पुरुषाला पोचते. म्हणजे तो कोणाला, तो तिकडे भगवंताकडे काय नेऊन पोचवायचं ते पोचवी, पण पोचतं कुठे, ते इथं पोचतं. म्हणजे आपलं जे युनिट आहे ना, एक दिलेलं सेल्फ सफिशियंट युनिट आहे, कम्प्लीट पॅकेज आहे. त्याला आणखीन इकडे तिकडे भगवंत डायरेक्ट आपल्याकडे कुणी मीडिएटर लागत नाही. त्याचं कारणच हे आहे की परमात्मा आणि आपण याच्यामध्ये डायरेक्ट कॉन्टॅक्ट आहे. इकडे तिकडे जावंच लागत नाही, बघावंच लागत नाही. आता लक्षात आलं अधिदैव काय येते. आणि हे देहभृतात्वर, हे देहधाऱ्यामध्ये श्रेष्ठ आहे, हे जे अधिदैवत आहे ते. आता अत्र देहे अहम एव, या शरीरात मी वासुदेवच, म्हणजे मी विष्णूच. कारण मी पालक आहे. वासुदेव का, कारण मी पालक आहे म्हणून, मी पालन करतो म्हणून, मी संहार करतो म्हणून आत कशाला बसू. मग तू चालायचं कसं, देह संहार करणारच बसला तर, निर्माण करणारच बसला तर चालायचं कसं. कारण तो काय निर्माण करत बसेल आत बसून.
तर मी काय आहे, मी पालक आहे आणि म्हणून त्याचं पालन पोषण करण्याचं काम माझं आहे. म्हणून मी कोण आहे, वासुदेव आहे. म्हणून भगवंत काय म्हणतात, वासुदेव सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. या संबंध जगामध्ये वासुदेवच भरून राहिलेला आहे हे जो जाणतो असा माणूसच दुर्लभ आहे. कारण माझं निश्चित स्वरूप या जगात कसं भरलं आहे हे ज्याला कळतं तोच खरा ज्ञानी, नाहीतर नाही. मग आता पुन्हा आपल्याला कळलं आध्यात्मिक म्हणजे काय कळलं, किंवा आधी आत्म म्हणजे काय, म्हणजे अध्यात्म म्हणजे काय, अधिदैव म्हणजे काय आणि अधिभूत म्हणजे काय. आता आपण पाहिले की नाही, आता ह्या अधिदैवाच्या ठिकाणी हा देहधाऱ्यांच्या मध्ये सर्वात श्रेष्ठ आहे. देह कारण का उपासना करू शकतो, त्याच्यापर्यंत आम्ही पोचू शकतो, त्याला जाणू शकतो आणि त्याच्याचपर्यंत आमची उपासना पोचायची आहे, त्यांनीच घेऊन जायची आहे. आता इथपर्यंत आपल्याला कळलं. आता ह्या ठिकाणी हे कुठे गेलं आमचं यज्ञ, हा इथे अधियज्ञ कुठे गेला, अधियज्ञोहमेवात्र देहे देहभूतांबरा. आता इथे अधियज्ञ या रूपाने आपण कशी उपासना करतो ते पाहूया. मी तो शब्दच बघितला नाही, इकडे पाहून उलटलं माझं लक्ष. काय होतं, आपल्या डोक्यात एक विचार चालू असले तर अधियज्ञ हा होतो कुणाकरता, माझ्याकरता. कसा होतो, ज्याला देहामध्ये जो बसवला आहे, ज्याच्याकरता माणूस यज्ञ करतो, तर तो कसा आहे, तो त्याग आहे. ह्या देहाने, मनाने, विचाराने मनुष्य कसाही वागत असतो, कोणत्याही प्रकाराने व्यवहार करतो. पण तो जो काही व्यवहार करतो या व्यवहारामध्ये चांगलाही असतो आणि वाईटही व्यवहार असतो. तर ह्या व्यवहारात होतं कसं की मी थोडंसं काहीतरी 1-2 उदाहरणं लिहिली होती. हा जो अधियज्ञ आहे, ह्या अधियज्ञामध्ये असू दे, मी तोंडी बोलते, ते लक्षात येत नाही आहे ते उदाहरण माझ्या आता. हा जो अधियज्ञ आहे तो अधियज्ञ ज्या प्रकाराने होतो तो कसा होतो, म्हणजे मला जी संकल्पना सांगायची तुमच्यापर्यंत पोचतीये का बघा. या अधियज्ञामध्ये काय घडतं, तत्वज्ञानामध्ये जे म्हटलंय ना की आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवती. म्हणजे माझ्या मनाला, माझ्या अंतःकरणाला किंवा माझ्या जीवाला आत्मनस्तु म्हटलंय. म्हणजे हा जो जीव आहे, माझा जो स्वभाव आहे, माझं जे मीपण आहे, त्या माझ्यातल्या मीपणाला एक आत्मनस्तु कामाय, माझ्या इच्छांकरता, माझ्या कामनांनी प्रियम सर्वं प्रियं भवती, त्याला ज्यांनी संतोष होतो ते करण्यामध्ये मला प्रिय वाटतं. म्हणजे मी छानसे कपडे का घालते, मला आतून संतोष होतो की असे कपडे घालावेत, दागिने घालावेत, का वाटतं, मला त्याची आवड आहे. आणि ते माझ्या अंतःकरणाला, ते माझ्या म्हणजे त्या अहंकाराला, आपण अंतःकरण चतुष्टयातला जो अहंकार आहे, कर्तृत्व आणि भोक्तृत्व, त्यातला ते भोगण्याचा, सगळे दागिने मी अंगावर घातले आणि छानपैकी आवरून बसले, मला काही काम करावं लागत नाही, अशी जर माझी आवड आहे, तर ही आवड आत्ता पुरी झाली की मला आनंद होतो. हा जो आतला आनंद आहे, त्या आनंदाकरता आम्ही अनेक कामं करतो. म्हणजे त्या आनंदाकरता जे काम आमच्याकडनं केलं जातं, वाईटही केलं जातं आणि चांगलंही केलं जातं, तो काही प्रश्न नाही आहे. पण हा जो आत्मा आहे, कारण आत्म्याकडून होतं, म्हणजे ही संकल्पना मला सांगता येते का बघा, की आत्म्याकडून जे प्रिय मानलं जातं त्या आत्म्याच्या प्रिय होण्याकरता म्हणून आपल्याकडून जे चांगलं केलं जातं, म्हणजे त्याग आहे, जे काही विशेष माणसाकडनं केलेलं पुण्यकर्म आहे, ते जे पुण्यकर्म आहे ना, ते पुण्यकर्म म्हणजे अधियज्ञ आहे. म्हणजे तो जो अधियज्ञ आहे तो जेव्हा वाईट होतो, जेव्हा वाईट वागतो, तेव्हा काय होतं, दोष आहे, म्हणजे पाप आहे. आणि हा जो अधियज्ञ आहे, ही जी ऑफरिंग्ज आहे, आपण त्याग म्हणतो की नाही, की आपण ते त्यागलं, दिलं,
म्हणजे ते कुणा करता तो त्याग झालाय, खूप चांगल्या मनाने एक अगदी छोटीशी म्हणजे स्वल्पमप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात हे जे वचन आहे ते एक जे लक्षात ठेवण्यासारखं वचन. स्वल्प धर्म आहे, पण तो जेव्हा स्वल्प धर्म म्हणजे चांगलं कृत्य आहे, ते चांगलं कृत्य करणारं हे माझ्या जीवभावाचं स्वरूप नाही आहे. ते जे स्वरूप आहे ते त्या आत्म्याचं स्वरूप आहे. आत्मनस्तु कामाय म्हणजे माझा जीवात्माच आहे, पण ह्या जीवात्म्याच्या ठिकाणी जे सात्विक घडतं तेव्हा ते आत्मस्वरूपाशी असतं आणि ते अत्यंत संतोष देणारं असतं. तो जो संतोष आहे तो संतोष म्हणजे मी केलेला अधियज्ञ आहे. मी वेड्यासारखं वागलेलं, मला माझ्या हौसेनी माझ्या इच्छेकरता मी केलं आणि माझ्या हट्टाने मी केलं, हा अधियज्ञ नाही आहे. म्हणजे तो मला अगदी हौसेनी करून खाल्लं, अगदी मस्त वाटलं, असं वाटलं, याच्यामध्ये तो अधियज्ञ नाही आहे. माझ्याकडून काहीतरी वेगळं म्हणजे माझ्या करता नाही, माझ्यापासून दुसऱ्याकरता माझ्यापासून काहीतरी जेव्हा चांगलं घडतं तेव्हा आत्मनस्तु कामाय प्रियम भवती. म्हणजे कसं की आता मनुष्याला आपलं लहान मूल आहे, ते लहान मूल आत्मनस्तु कामाय प्रियम भवती, त्याच्यावर पूर्ण जीव आहे. का जीव आहे? त्याचं कारण असं की ते माझ्या आत्म्याला संतोष देतं, कारण ते माझ्या वरच्या माझ्या स्वार्थात नाही भिडत. त्या मुलावरचं जे प्रेम आहे ते इतकं त्यागपूर्वक कसं असतं, कारण त्याग आला की आत्मा आला. हे मला असायलाच हवं, हे माझं असं व्हायलाच हवं. त्या मुलाला अहो तुम्ही काही सांगा मी करीन ना, त्याच्याकरता वाटेल ते करायला तयार आहे, हे जेव्हा आई म्हणते त्यावेळी ती त्या जीवात्म्याचा स्वार्थभाव वगैरे तिथे कुठेही नसतो. तिथे जो असतो तो आत्मभाव असतो आणि तो जिथे आत्मभाव असतो तिथेच त्याग असतो. त्यामुळे आणि त्याग म्हणजे यज्ञ म्हणून मी बरोबर सांगू शकले, तुमच्यापर्यंत पोहोचू शकले. तर त्याला अधियज्ञ असं म्हटले. म्हणजे काय काय आहे बघा. आता काय समजून घ्यायचं आपण? अधिदैव समजायचं की ज्याची आपण उपासना करतो. उपासना करायची ती अधिदैवाची करायची. म्हणजे अधिदैव म्हणजे कोणत्याही देवतेची केली, रामाची उपासना केली तरी ती कुठं जाऊन पोचते किंवा त्या उपासनेचं स्वरूपाला काय म्हणतात? अधिदैव. आणि हा अधियज्ञ कुठे राहतो? इथंच राहतो बरं का. अधियज्ञ बाहेर राहत नाही, हृदयातच आहे अधियज्ञ. आमची जी मानसिकता आहे त्याच्यातून घडतो तो अधियज्ञ घडतो. आणि म्हणून त्यांनी सांगितलं या सगळ्या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. या सगळ्या संकल्पनांच्या मध्ये म्हणाले एक लक्षात ठेवायचं की त्याग आहे, उदात्तता आहे, चांगुलपणा आहे आणि त्यांनी केलेलं जे कर्म आहे त्या कर्माला अधियज्ञ असं म्हणतात. आणि आम्हाला देवता आवडते आहे आणि आम्ही ज्या माझ्या प्रिय देवतेचं यथा अभिमत ध्यानाद्वा अशा प्रिय देवतेची मी जेव्हा उपासना करते तेव्हा ते काय होतं? अधिदैव होतं. उपासना वेगळी, अधियज्ञ वेगळा. म्हणजे भगवंतांनी ह्या दोन गोष्टी आपल्याला सांगितल्या. आणि म्हणून आपल्याला सत्पुरुष सारखं आग्रहाने का सांगतात? तुम्ही सगळं चांगलं कर्म केलं तरी हरकत, उपासना करा, उपासना करा. कारण परमात्म्याच्या पर्यंत जे तुमचं म्हणून त्याची केलेली सेवा आहे ती ज्यानी पोचते ती सेवा ही अधिदैव आहे. आणि तुमच्याकडून जे चांगुलपण त्यागरूपाने दिलं जातं तो यज्ञ आहे. म्हणजे फल कोणाचं मिळतं? या त्यागाचं मिळतं. उपासनेचं फळ वेगळं आहे, उपासनेच्या फळाचा भाग वेगळा. म्हणजे आता आपल्या लक्षात येईल की आपण जी कर्म करत असतो त्या कर्माची कशी वेगळी वेगळी फळं आहेत. तर ती त्यांनी आपल्याला आत्तापर्यंत फळं सांगितली. आज आपण इथे थांबूया. शेवटचा जो भाग आहे यातला, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. जेव्हा देह सोडतो मनुष्य त्यावेळी त्यांनी माझं जर स्मरण केलं तर त्याचा जो भाव आहे तो भाव जर अत्यंत उत्कट आहे आणि तो माझ्याशी जोडलेला आहे आणि शेवटच्या क्षणी तो जेव्हा माझ्याशी इतक्या उत्कटतेने येऊन मिळतो तो भाव माझ्यापर्यंत त्याला आणून पोचवतो. त्याला सर्वश्रेष्ठ गती प्राप्त होते. गती किती 3 प्रकारच्या, कसा तो पोचतो
त्याच्यात ते तसं प्राप्त करण्याकरता काय करावं लागतं हे फक्त चर्चेचा विषय आपल्यासारखं काय जास्त सांगणार. म्हणून आपण पुढच्या भागात तो विषय बघू.